नमस्कार. इन्स्टिट्यूट गुरूच्या या पूर्ण वेबसाईटमध्ये सर्वात महत्त्वाचा जो रिपोर्ट आहे, तो आहे अटेंडन्स एनालिटिक्स. अटेंडन्स एनालिटिक्समध्ये तुम्हाला एकंदरीत तुमच्या क्लासमध्ये एकंदरीत अटेंडन्स रेट काय आहे, मंथली अटेंडन्स रेट काय आहे, तो रेट बघायला मिळतो. म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, ॲडमिशन घेणारे किती आहे आणि रेग्युलर येणारी संख्या किती आहे, ते तुम्हाला इथं बघायला भेटतं. आणि हा खरंच एक शॉकिंग नंबर असतो प्रत्येक वेळेस. की आपल्याकडे जी अटेंडन्स आहे, ती 100% कधीच नसते आणि बऱ्याच वेळेस ती कमी असते. तर त्याच्यामागे आपण की बाबा का हे विद्यार्थी कमी आहे आणि त्यांचा शोध घेऊ शकतो. तर त्याच्यासाठीचं हे डिटेल्स आहे. असे किती मुलं आहेत, जे 3 दिवसापेक्षा जास्त ॲब्सेंट आहे तुमच्याकडे, तर त्यांचा एनरोलमेंट इथं तुम्हाला बघायला भेटते. तुम्ही जेव्हा याच्यावर क्लिक करता, तर तुम्हाला एक छान पद्धतीने खाली त्या विद्यार्थ्यांचे नाव बघायला भेटतं, की बाबा हा विद्यार्थी तुमच्याकडे इतक्या दिवसापासून नाही येत आहे. तर त्याचे डिटेल्सही तुम्हाला बघायला भेटतात. तर तुम्ही जोही कुठला विद्यार्थी असेल, आता हा 13 दिवसापासून येत नाहीये, तर तुम्हाला रिमाइंडर पाठवायचं क्लिक करा. ऑटोमॅटिकली त्याला WhatsAppला त्याचा रिमाइंडर जाईल, की बाबा तू का क्लासला येत नाहीये आणि एवढ्या दिवसापासून तू नाहीये. तर हे डिटेल्स तुम्हाला इथे छान पद्धतीने पाठवता येतात आणि ते मेसेजेस त्यांना इन्स्टंटली त्यांच्या मोबाईलवर जातात. तर हे क्रॉनिक ॲब्सेंटिझम की लगातार न येणाऱ्या विद्यार्थ्यांचे डिटेल्स. त्यानंतर तुम्हाला लास्ट 7 डेजमध्ये असणारा अटेंडन्स किती विद्यार्थी हजर आहेत, त्याच्याबद्दलचे डिटेल्स. त्यानंतर वीकली पुन्हा तेच डेटा तुम्हाला इथे वीकली बघायला भेटतोय, की 7 दिवसांचा डेटा काय आहे. तिथे 22 तारखेला कदाचित संडे असेल म्हणून तिथे काहीच नाही दाखवत आणि 28ला आहे कदाचित तसं. नाही 28 तर आजची आहे ना, आज अजून काहीच नाही. तर हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे बघायला भेटतात. बॅच वाईज परफॉर्मन्स काय आहे, कोणते विद्यार्थी जास्त करून हजर आहेत, तर त्यांचाही डेटा तुम्हाला इथे बघायला भेटतोय अटेंडन्स एनालिटिक्समध्ये. आणि सर्वात महत्त्वाचा आणखीन एक मेनू, तो आहे बायोमेट्रिक रिपोर्ट. तुम्हाला डेली रिपोर्ट, मंथली समरी किंवा लाईफटाईम समरी तुम्हाला जोही रेकॉर्ड बघायचा असेल, तो तुम्हाला बघता येतो. जसं मी कालची तारीख निवडली, तर इथे मला आता कालचे तारखेला प्रेझेंटी किंवा आलेल्या विद्यार्थ्यांची सर्व माहिती इथं मला बघायला भेटते, की कुठला विद्यार्थी आहे, कुठल्या कोर्ससाठी आहे, कुठल्या बॅचमध्ये आहे, किती वाजता आला आणि किती वाजता गेला, याचे सुद्धा डिटेल्स मला बघायला भेटतात. बऱ्याच वेळेस बघा आपल्याकडे आजला हा खूप महत्त्वाचा विषय झालेला आहे, की पालकांना विद्यार्थी आला, नाही आला, किती वेळ आला, कधी आला, किती वेळ बसला, याचे रिपोर्ट्स लागत असतात. तर हा पूर्ण तो रिपोर्ट आहे, की एखादा विद्यार्थी तुमच्याकडे किती दिवस आला, कसा आला, तर ते डिटेल्स. फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी ते डिटेल्स बघायचे असतील त्याच्यावर क्लिक करा. बघा हा विद्यार्थी साधारण 2 तास 7 मिनिटं ऑन एन एव्हरेज आपल्या क्लासमध्ये घालवतोय. अटेंडन्स त्याचा 82.8% अटेंडन्स आहे आणि उरलेले 17.2% त्याची ॲब्सेंटिझम आहे. एकंदरीत त्याने आत्तापर्यंत 51 तास त्याने क्लासमध्ये दिलेले आहेत. हे मंथली रिपोर्ट दाखवला जातोय. लाईफटाईम रिपोर्टमध्ये गेले, तर लाईफटाईम रिपोर्टमध्ये तुम्हाला दिसतंय की 151 तास त्याने आपल्याकडे दिलेले आहेत. ऑन एन एव्हरेज पर्सेंटेज प्रेझेंटी पर्सेंटेज दिसतंय. मंथली असेल, वीकली असेल, लास्ट वीक, ह्या वीकमध्ये, टुडे हे सर्व रिपोर्ट्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. हा रिपोर्ट जो तुम्हाला बघायला भेटतो ना, हा अफलातून रिपोर्ट आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला आणखी त्या विद्यार्थ्याची इथं किती वाजता आला, किती वाजता गेला, किती तास बसला, याचे एकंदरीत डे बाय डे तुम्हाला रिपोर्ट बघायला भेटतो. डे बाय डे बघायला भेटतो. अतिशय महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला इथे बघायला भेटते ती म्हणजे ही आहे. आणि कुठल्याही वेळेस एखादा पालक तुमच्याकडे आला आणि त्याने सांगितलं, की "बाबा माझा विद्यार्थी, माझा पाल्य तुमच्याकडे क्लासला आला आहे का? कधी आला आहे? त्याची अटेंडन्स काय आहे? बाबा इथं रिपोर्ट एक्सपोर्ट करा." ही एक्सपोर्ट केलेला रिपोर्ट जो आहे, हा तुम्ही त्यांना सेंड करून देऊ शकतात, की "बाबा हे बघ ही तारीख आहे, हा तुझा विद्यार्थी आहे आणि एवढ्या तारखेला तो माझ्याकडे एवढ्या वाजता आलेला आहे आणि किती तारखेला प्रेझेंट आहे आणि ॲब्सेंट आहे. ते सर्व डिटेल्स तू बघून घे." WhatsAppला ही माहिती सेंड करून दिली, की तो व्यक्ती त्याच्या विद्यार्थ्याबद्दल, त्याच्या पाल्याबद्दल सर्व माहिती इथे बघू शकेल. तर हा रिपोर्ट जो आहे, या रिपोर्टसाठी खरं इन्स्टिट्यूट गुरूचे जेवढेही काही आज लोकं इन्स्टिट्यूट गुरू वापरत आहेत, ते ह्या फीचरसाठी वापरत आहे आणि खरंच खूप छान फीचर आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे हे बघायला भेटतंय, की तुमच्या इथे बर्थडे आज कोणाकोणाचे वाढदिवस आहेत, तर ते वाढदिवसाबद्दलचीही माहिती तुम्हाला इथे भेटते. सेंड विशेसवर क्लिक केलं तर त्यांना मेसेजही जातो आणि तुम्हाला काही वैयक्तिक अजून काही मेसेज पाठवायचा असेल, तर क्लिक करून तुम्ही सेंड मेसेजवर क्लिक करून तो पाठवू शकता. शेवटचा रिपोर्ट आहे सिस्टम लॉग्स. कोणी
तुमच्या इथे लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर त्यांनी कोणाचं ॲडमिशन केलं, कोणाची फीस घेतली. बरोबर? तर जे ते काय आता हे कसं आहे, फॅकल्टी जेव्हा तुमच्याकडे येतोय, तर तो फॅकल्टी आल्यानंतर त्याच्याकडे त्यांनी काय-काय डिटेल्स टाकल्या आहे, या सर्व गोष्टी इथं दिसायला पाहिजे, की तो काय करतोय, फॅकल्टी आपल्याकडे काय करतोय, एखाद्याची नकळत फीस तर जमा करून नाही घेत ना, त्याचा रेकॉर्ड तर नाही लिहिलं जात ना. हे सर्व लॉग्स आपल्याला इथं डे बाय डे प्रत्येक दिवसाचं तुम्हाला इथे एकंदरीत आता बघा 1180 रेकॉर्ड्स अशा पद्धतीने सेव्ह झालेले आहेत आणि हे सर्व रेकॉर्ड्स आपल्याकडे लाईफटाईम आपल्याकडे राहतात, की जेणेकरून आपल्याला लॉग बघता येतात आणि कुठल्याही वेळेस ते आपल्याला एक्सपोर्टही करून Excelमध्ये घेता येऊ शकतात. ओके. धन्यवाद.